कबूतरखान्याबाबत 20 ऑगस्ट पर्यंत समिती स्थापन होईल आणि महिनाभरामध्ये अहवाल बीएमसीला सादर करेल हायकोर्टाची माहिती। तर पुढील सुनावणी 4 आठवड्यानंतर होणार। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीचं आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड, चाकू सुऱ्या काढले गेले तेव्हा पोलीस कुठे होते? मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुख यांचा सवाल। कबूतरखान्यावरील ताडपत्री काढण्यासाठी जैन आंदोलकांनी आरी आणली होती, आमच्याकडे तलवार नाही, जैन समाजाच्या मुनींची प्रतिक्रिया। शस्त्र कुणावर उगारणार ते सांगा, आमचीही तलवार उचलण्याची संस्कृती, शस्त्र हाती घेण्याच्या जैन मुनींच्या वक्तव्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक। शस्त्र काढणार नाही तर कबुतरांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करू, जैन मुनींचा यू-टर्न, कबुतरांसाठी मरायला देखील तयार, 1 लाख लोक आंदोलनामध्ये उतरणार, जैन मुनी निलेश चंद्रजी महाराज यांचं वक्तव्य। गोंदियाला ध्वजारोहण करणं मला शक्य नसल्यामुळे लोढाना तिकडे पाठवलं, मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या। गोंदियामध्ये भुजबळांच्या ऐवजी आता मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणार। मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, खात्यासंदर्भात भेट होती, पालकमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। माझ्या मुंबईतल्या घराची दुरुस्ती पूर्ण होताच मी सातपुडा बंगला सोडेन, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। मुलीची शाळा आणि उपचारांसाठी मुंबईमध्ये राहणं गरजेचं असल्याचं म्हटलंय, मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली।